आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी राजश्री आगाशे. बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन. केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिला जाईल, राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. कोरोना प्रादुर्भाव प्रकरणी राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून एक सरकार असा दृष्टिकोन बाळगावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत सूचना. देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात प्रतिपादन. आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉन बाधित 23 नवीन रुग्ण. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात भारत 150 कोटी मात्रा देण्याकडे वेगानं वाटचाल करतोय. त्याचवेळी कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या, तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. त्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. कोविड परिस्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून तातडीनं कर्जमाफी देता येणार नाही असं पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्यांना 0% व्याज दरानं कर्ज देणार असल्याचंही पवार म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात सर्व पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वाटप केलं नाही, केवळ 9 कोटी कर्ज वाटप केलं असल्याचं सांगून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी वेळेवर कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला. मात्र सेनगाव तालुक्यातून अशा प्रकारची कुठलीही तक्रार आली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं. 1 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत दिले. याबाबतचं प्रत्येक प्रकरण तपासून दावे नाकारल्याची कारणं शोधून काढायला सभापतींनी सांगितलं. हवामान आधारित फळपीक योजनेच्या निकषात बदल केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या 24,896 शेतकऱ्यांचं 11 कोटी रुपये बुडीत गेल्याचं सांगत भाजपाचे प्रशांत परिचारक यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सभापतींनी हे निर्देश दिले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवून गाव पातळीवर पर्जन्यमापक यंत्र बसवण्याचा विचार असल्याचं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राज्याच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा पुरवणी मागण्यांद्वारे नियमापेक्षा जास्त रकमा सातत्याने मागितल्या जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. त्यांनी याबाबतची आकडेवारी देखील सादर केली. पुरवणी मागण्यातून अंदाज करता आला नाही अशा बाबींसाठी 5 ते 10% यापेक्षा जास्त रकमेची मागणी करू नये असं नियमात नमूद केलं आहे. राज्यातले महामार्ग बांधण्यासाठी जमीन संपादन करताना अनेक अधिकारी आणि त्यांच्या नातलगांना मोठा लाभ घेतला असून त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षानं आज विधान परिषदेत केली. याविषयी नेमकी माहिती दिल्यावर चौकशी केली जाईल अशी भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. राज्यात मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा देण्यावरून विधान परिषदेत आज तारांकित प्रश्न विचारण्यात आला. यासाठी केंद्र सरकारची पत्रव्यवहार होत आहे. त्यांनी मंजुरी दिली तर मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला जाईल असं राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. या उत्तराला शेकापच्या जयंत पाटील यांनी हरकत घेतली. कोकणातल्या तौक्ते वादळग्रस्तांना अद्याप डिझेल परतावा मिळाला नसून येत्या 3 ते 6 महिन्यात तो दिला जावा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व पातळ्यांवर अत्यंत दक्षता बाळगण्याचे आदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. अशा राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून एक सरकार असा दृष्टिकोन बाळगावा अशी सूचना त्यांनी केली. कोरोनाविरोधातली लढाई अद्याप संपलेली नसल्यानं कोरोना नियमांचं पालन करण्यावर भर दिला जावा असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असलेला ॲग्रोव्हिजन या 4 दिवसांच्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज नागपूरमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकाचे माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण सी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. समृद्ध शेतीसाठी नवं तंत्रज्ञान ही यंदाच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना आहे. देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले यावेळी उपस्थित होते. दोंडाईचा इथल्या शहीद अब्दुल हमीद स्मारक, पर्यटन विभागाच्या माध्यमातून साकारलेला राजपथ, देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत मार्ग, दोंडाईचा संस्थानचे शेवटचे राजे दौलतसिंह रावल यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा देखील आज राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाला. आज राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा होत आहे. ग्राहक आंदोलनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसंच ग्राहकांना आपले अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 लागू झाला होता. हा कायदा ग्राहकांना सदोष माल, सेवांमधली कमतरता आणि अनुचित व्यापार यापासून संरक्षण देतो. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात काल 23 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 झाली. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या 13 रुग्णांचा समावेश असून यात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले 7 रुग्ण आहेत. याशिवाय मुंबईत 5, उस्मानाबादमध्ये 2 तर ठाणे, नागपूर आणि मीरा भाईंदर शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी 42 जणांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन 1179 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 66,53,345 इतकी झाली. मुंबईत सर्वाधिक 602 नवे रुग्ण आढळले. काल राज्यात 615 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 65,375 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 97.71% इतका आहे. राज्यात सध्या 7,897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 17 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत ओमायक्रॉन या कोरोनाच्या उत्परिवर्तित प्रकाराचे संसर्ग झालेले 350 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वात जास्त म्हणजे 88 रुग्ण महाराष्ट्रात, तर त्यापाठोपाठ नवी दिल्ली इथं 67 तर तेलंगणामध्ये 38 रुग्ण आहेत. यापैकी 114 रुग्ण उपचारानंतर घरी गेल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. पेट्रोलियम आणि इंधनाच्या आयातीचा खर्च 10,000 कोटीपेक्षा जास्त असून त्याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम तसंच किफायतशीर बायो इथेनॉलची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये यापुढे फ्लेक्स इंजिनची सुविधा राहणार असून त्यामुळे वाहनांची किंमत बदलणार नाही असं ते म्हणाले. 100% बायो इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे शेतकऱ्यांना इथेनॉलचे पंप सुरू करायची संधी मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असं गडकरी म्हणाले. वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही. त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर 5% GST आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. या प्रकरणी सांगली इथल्या एका नोंदणीकृत कमिशन एजंटनं याचिका दाखल केली होती. प्राधिकरणाच्या निर्णयामुळे बाजारात खरेदी विक्री व्यवहारात सेवा देणाऱ्या अडतदारांना यापुढे GST कायद्याअंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक असेल. तर हा निर्णय हळदीच्या व्यवहारावर मोठा परिणाम करणारा असल्याचं मत व्यापारी वर्गानं व्यक्त केलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबईत मशीद बंदर परिसरात छापा टाकून निकृष्ट दर्जाचं खाद्यतेल जप्त केलं. हे तेल डहाणू इथल्या
कॅम्बेल ॲग्रो इंडस्ट्रीजनं उत्पादित केलं होतं. सुमारे 3,31,000 रुपये किमतीचा 442 लिटरचा साठा भेसळ असल्याच्या संशयावरून व्यापक जनहिताच्या दृष्टीनं जप्त करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या परोपकार, प्रेम, दया आणि करुणा या शिकवणीचं स्मरण देतो, असंही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात जलसंपदा विभागानं 17 ते 23 डिसेंबर या काळात नदी महोत्सव आयोजित केला होता. यावेळी कृष्णा नदीच्या माई घाटावर 5,000 दिव्यांची आरास करण्यात आली. कृष्णा नदी उत्सवामध्ये नदीच्या सर्व घाटांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत पुरवलं जातं. कोविड-19मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातल्या 80 कोटी लाभार्थ्यांना अतिरिक्त अन्नधान्य मोफत पुरवणार असल्याचं केंद्र सरकारनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात जाहीर केलं होतं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी केंद्र सरकार अंदाजे 2,60,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तुरुंगातून 5 आरोपींनी पलायन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि 5 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलंय. गेल्या शनिवारी पहाटे राहुरीच्या कारागृहामधून 5 आरोपींनी पलायन केल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. या प्रकरणी चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOनं तयार केलेल्या संपूर्ण देशी बनावटीच्या अतिजलद हवाई लक्ष्याचं भेद करण्याच्या सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या अभ्यास या ड्रोनची चाचणी ओडिशातल्या चंडीपूर या तळावरून काल घेण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक घटना आणि त्या जिथं घडल्या ती ठिकाणंही इतिहासात अजरामर झाली आहेत. आज आपण माहिती घेऊयात धुळे जिल्ह्यातल्या महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राबद्दल. धुळ्यातील ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वरजी पोद्दार आणि शालिग्रामजी भारतीया यांनी 1935 मध्ये श्री खानदेश सेवाग्राम या संस्थेची स्थापना केली. तरुण पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या याच महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राबद्दल अभ्यासक प्राध्यापक विलास चव्हाणजी सांगत आहेत. 1918 मध्ये भडगाव माहेर असलेल्या गंगूताई यांचा विवाह रामेश्वरजी यांच्याबरोबर झाला. गंगूताई म्हणजे महात्मा गांधी यांच्या मानसकन्या होत्या. रामेश्वरजी आणि गंगूताई यांनी दाम्पत्याचे आयुष्य राष्ट्राला वाहिलेले होते. 1932 मध्ये रामेश्वरजी धुळ्याच्या तुरुंगात होते. गंगूताईंना देखील पिकेटिंग केल्याबद्दल 2 महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली होती. याच काळात विनोबा भावे यांनी धुळे कारागृहात गीता प्रवचने सांगितली. साने गुरुजींसारख्या सिद्धहस्त लेखकाने ती शब्दबद्ध केली. 15 ऑगस्ट 1942 रोजी पुणे येथे आगाखान पॅलेस येथे महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. या प्रसंगी धुळ्यातील कार्यकर्ते महात्मा गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले असता महादेवभाई देसाई यांचे स्मारक होण्याबाबत रामेश्वरजी पोद्दार आणि इतर कार्यकर्ते यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार महात्मा गांधींच्या परवानगीने देशभरातील पहिले स्मृती भवन धुळ्याच्या महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्रात उभे राहिले आहे. विद्यार्थी स्वावलंबी सत्वगुणी व्हायचा असेल तर महात्मा गांधी विनोबांचे तत्वज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून अंगीकारला हवे. श्रमाचे प्रत्यक्ष शिक्षण द्यायला हवे. हे सारे देण्याचा प्रयत्न गांधी तत्वज्ञान केंद्र करीत आहे. धुळ्याचे महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र हे स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेले उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख स्थळ असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या केंद्राचा गौरव होणे आवश्यक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन. केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिला जाईल, राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. करोना प्रादुर्भाव प्रकरणी राज्यांच्या उपाययोजनांना केंद्रीय यंत्रणांनी मदत करून एक सरकार असा दृष्टिकोन बाळगावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत सूचना. देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं धुळ्यात प्रतिपादन. आणि राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉन बाधित 23 नवीन रुग्ण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.